नवापूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आढावा बैठक संपन्न। नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांची आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीची सुरुवात बेव मोगरा माता माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वर्गीय माणिकराव गावित, पहिल्या महिला जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गीय हेमलता वळवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, शहर अध्यक्ष मनोहर नगराळे, तालुका महिला अध्यक्ष माय वळवी, तालुका अध्यक्ष दिलीप गावित, शहर महिला अध्यक्षा चित्रा चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अमरसिंग गावित, खांडबारा येथील अविनाश गावित, युवा उद्योजक धनंजय गावित, अमृत लोहार, इंद्रेश चिनवाला, छोटू अहिरे यांच्यासह सर्व नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे म्हणाले की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होणार असून कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागणे गरजेचे आहे। भरतभाऊ गावित यांच्या नेतृत्वाखाली नवापूर नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळाली असून शहराने दाखवलेला विश्वास आम्ही कायम राखू। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे व विविध लोककल्याणकारी योजना सुरू आहेत। नवापूर नगरपालिकेप्रमाणेच ग्रामीण भागातही विकासाचे मॉडेल उभे करायचे आहे। पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यालाच एकजुटीने निवडून आणायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी ज्येष्ठ नेते भरत गावित म्हणाले की ज्या प्रकारे नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली त्याचप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे। नवापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 14 जिल्हा परिषद गट असून सर्व गटांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले जातील व त्यांना एकजुटीने निवडून आणले जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक योजना सुरू असून राष्ट्रवादी पक्ष हा कोणताही भेदभाव न करता सक्षमपणे उभा राहणारा पक्ष आहे। सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यानंतर तालुका अध्यक्ष दिलीप गावित व युवा उद्योजक धनंजय गावित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। नवापूर नगरपालिका निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नवापूर नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे व भरत गावित यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष दिलीप गावित यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर अध्यक्ष मनोहर नगराळे व सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। यानंतर माजी जीप महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून साजरा करण्यात आला। या प्रसंगी सौ संगीता गावित वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉक्टर अभिजित मोरे, भरतभाऊ गावित सह पदाधिकाऱ्यांनी दिल्या। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा आहे। आपलं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचे विचार आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्र शासनामध्ये या युतीच्या सरकारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत आणि ते त्या जनतेसमोर आपल्याला सामोरे जायचं आहे, मांडायचे आहेत। त्याच्यात जर प्रामुख्याने मांडणी जर केली तर आपण लाडकी बहीण योजनेचे पैसे हे प्रत्येकाच्या माझ्या भगिनींच्या खात्यात 1500 रुपये हे आपण जर महिन्याला हे पडत असतात। त्याच पद्धतीने जे वयोवृद्ध आहेत 65 वर्षावरील आहेत त्यांचं मानधन हे आता 2500 रुपये झालेलं आहे। शेतकऱ्यांसाठी विविध योजना या आपल्याला मिळत आहेत। शेतकरी बांधवांना सबसिडी या कृषी विभागातनं मिळत आहेत। शेतकऱ्यांना बँकेमार्फत जे कर्ज घेतलेलं आहे त्याच्यात सरकारची भूमिका ही आता आपल्याला दिसणार आहे की येत्या काही दिवसामध्ये कर्ज माफी होण्यासाठी पावलं सरकारची उचलली जात आहेत। विविध योजना या जनतेपर्यंत
पोहोचवण्याचं काम हे शासन करत आहे आणि त्या शासनाच्याद्वारे आपण सुद्धा या शासनाचे घटक आहोत आणि ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आमची राहील. मी आपणास विनंती करतो की जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीमध्ये ज्यांना ज्यांना इच्छुकांना मागणी करायची असेल ते प्रत्येकजण हे स्वातंत्र्य आहे, प्रत्येकजण मागणी हे पक्षाजवळ करू शकतो आणि पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी कसं आपल्याला मदत करता येईल, आपला उमेदवार कसा निवडून येईल त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आणि प्रत्येक जिल्हा परिषद गट हा एक कुठला तरी त्या गटाचा प्रमुख असेल की त्या जिल्हा परिषद गटाच्या त्या प्रमुखाद्वारे त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिस्तबद्ध पद्धतीने आपला हा विजय कसा मिळतो हे तुम्ही आपण सर्वांनी बघितलं आहे. आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि विविध कार्यकारी सोसायटी असतील, मग मार्केट कमिटी असेल, शेतकरी संघ असेल, ज्या ज्या निवडणुका लागतील त्या निवडणुकांमध्ये आपल्याला सर्वांना संघटितपणे एकत्रितपणे येऊन एक विचाराने, एक दिलाने, एक मनाने आपल्याला या निवडणुका लढायच्या आहेत. आणि या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 14 जिल्हा परिषद गट येतात आणि 14च्या 14 जिल्हा परिषद गट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे. जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, त्या गटामध्ये आपण रचना करून त्या ठिकाणी आपला उमेदवार हा कसा निवडून येईल, आपला प्रभाव त्या मतदारांसमोर कसा मांडला जाईल, नियोजन कसं राहील आपल्याला. आपला नवापूरचा हा मेळावा घेण्यात आला आणि त्या मेळाव्याचा उद्देश आहे, जसं आपण डिसेंबर 2025 मध्ये नगर परिषद बहुमताने खेचून आणली, आपल्या पक्षाची व आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय अभिजित दादा आणि आदरणीय भाऊसाहेब यांची ताकद काय आहे ती दाखवून दिली. तीच ताकद परत आपल्याला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये दाखवायची आणि त्यासाठी पुढचं नियोजन हे कसं करावं त्यासाठी आज आपण इथं सर्व जमलो आहोत. येणारी निवडणूक ही 1 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल की 3 महिन्यात होईल, आरक्षणमुळे थोडंसं लांबतंय, पण आज असं समजा की येणारी निवडणूक ही 1 महिन्यात आहे म्हणून आजपासून आपल्याला कामात लागायचं आहे. आणि ते काम करत असताना त्याच्यात जे इच्छुक असतील त्या इच्छुकांच्या मागे त्यांनी त्या गटामध्ये त्या गणामध्ये काय काय काम केलेलं आहे, आधी आज यापुढे ते काय करणार असतील त्यानुसार आपलं पक्ष नेतृत्व हे त्यांना तिकीट देणार. ते तिकीट दिल्यानंतर त्या उमेदवाराने त्या भागामध्ये त्याची आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तो काय करू शकतो या सर्वांचा विचार करून आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेब व भाऊसाहेब हे दोघं जण विचार करून हा पुढचा निर्णय घेणार आहेत. पण त्यासाठी नवापूर नगरपालिकेमध्ये या नवापूर शहराने जे प्रेम दाखवलं आहे तसंच प्रेम नक्कीच आपल्याला ग्रामीण भागातही मिळणार आहे. आजची परिस्थिती तशी नक्कीच झालेली आहे, कारण 21 डिसेंबरला जो निकाल लागला आणि त्यानंतर जे आपल्या खेड्यावर ग्रामीण भागातून शहरामध्ये जो नागरिक येतो त्याच्या चेहऱ्यावरील त्याच्या तोंडून ज्या भावना निघतात त्याच्यानुसार नक्कीच कळतं की ते फक्त निवडणुकीच्या प्रोग्रामची वाट बघत आहे. व जे मार्केट कमिटीमध्ये आता अविश्वास ठराव आणला गेला होता आणि तो अविश्वास ठराव कसा बाळगला, कारण त्यांना माहिती आहे की या तालुक्याला जर सक्षम नेतृत्व देत असतील किंवा यापुढे जे लाभेल ते फक्त भाऊसाहेब आहेत, म्हणून भाऊसाहेबांच्या विश्वासावर त्यांच्या नेतृत्वावर सर्व विश्वास करून या पुढच्या निवडणुका या दादासाहेब लढवल्या जातील. म्हणून जसं आपण नवापूर नगरपालिकेच्या उमेदवारी तिकीट वाटपसाठी जसं आदरणीय भाऊसाहेबांना आपण पूर्ण मोकळीक दिली होती तशीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जर त्यांनी मोकळीक दिली ते योग्य उमेदवाराला उमेदवारी देतील आणि नक्कीच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर झेंडा फडकवण्यासाठी आणि आपल्या हात
मजबूत बळकट करण्यासाठी व पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नक्कीच तुम्हाला येणारा यश भेटलं त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि व येणारी निवडणूक ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची आहे. याच्यामध्ये आपल्याला 10च्या 10 गट नवापूर तालुक्यात आपल्याला लढवायचे आहेत. पण सध्याचं वातावरण बघता नवापूरचंच वातावरण अशी अपेक्षा बाळगतो की नवापूर शहरातलं वातावरण खेड्यावरती जाणार आहे अभिजित दादा. इथं नवापूर सारखं खेड्यावरती आपल्याला बघायला चित्र बघायला भेटणार आहे. बघा, सगळ्यांनी लक्षात घ्या, सगळ्यांची इच्छा असते का मला काही ना काही पद भेटावं किंवा हे करावं. पण बघा, निवडणुकीच्या अनुसार आपला वेळ काळ आणि त्या टायमिंग बदलत असतो. तर त्या टायमिंगची जी मायक्रो प्लॅनिंग असते किंवा म्हणजे जे गणित असतं ते बदलत असतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला पक्षासोबत राहायचं, कोणी नाराज होता कामा नाही. कारण की बघा, नगरपालिकेचं बघणार तर त्या टायमाचं गणित वेगळं होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आता तुम्ही पुढे बघायला जाणार तर त्याच्यामध्ये पण वेगळं गणित राहणार आहे का. त्याच्यावरती कोणी म्हणजे असं मला उमेदवारी भेटली नाही म्हणून कोणी नाराज होऊ नये. आपल्या पार्टीचा माणूस कसा निवडून येईल आणि तो निवडून आला तर तुमच्या गटामध्ये तुमच्या गावामध्ये आपल्याला वरतून निधी तर जे उपलब्ध होणार नाही त्याच्या थ्रू तुम्ही त्याचं काम करू शकता. पण जर चुकीने मला तिकीट नाही भेटलं आणि दुसऱ्याला तिकीट भेटलं, मी त्याला जर त्याचा पराभव करायचा जर प्रयत्न करेल तर समोरचा व्यक्ती निवडेल. आणि त्याच्यानंतर जेवढी आपली गावामध्ये आपण कमवलेले क्रेडिट असते किंवा लोक असतात त्यांचेही 10 पैकी समजा 7 लोक त्याच्याकडे जातील, पण 3 लोक त्याच्याकडे जातील काम घेऊन. आणि त्यात जर 3 लोकांचं काम झालं तर जे उरलेले नवापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठकीचं आयोजन या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय भरत भाऊसाहेब गावित यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलेलं होतं. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल हे कधीही वाजू शकतं. त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या ठिकाणी आपल्या पूर्वतयारी म्हणून ही आढावा बैठकीचं आयोजन केलेलं होतं. या ठिकाणी पक्षाचे सर्व स्तरावरचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्व सेल आघाडीचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, त्याप्रमाणे नगराध्यक्ष, नवनियुक्त उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि सर्व आमची ज्येष्ठ तरुण मंडळी आणि ग्रामीण भागातनं देखील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आणि आजच्या या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी नवापूर नगरपालिकेची नवापूरची पंचायत समिती कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या ताब्यात घेता येईल या दृष्टीने रणनीती आखण्याकरता आजची बैठक झाली. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय भरत भाऊसाहेबांच्या नेतृत्वामध्ये कशा पद्धतीनं सर्व गट लढवता येईल, स्वबळावर लढवता येईल याची देखील चाचपणी आजच्या तारखेला आम्ही घेतली आहे.